राम राम मंडळी, आज पुणे येथे वाघोलीला महाराष्ट्र केसरीचा थरार रंगतोय. कोण होणार 2025-26चा महाराष्ट्र केसरी? अखंड हिंदुस्थानाचं लक्ष आज पुणे वाघोलीकडे लागलेलं आहे. अगदी सज्ज झालेलं आहे स्टेडियम. थोड्याच वेळामध्ये पंचांचं आगमन होणार आहे आणि उद्घाटन होऊन या स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेले महिना 2 महिना संपूर्ण या स्पर्धेची तयारी सन्माननीय उद्योजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मोठ्या कष्टानं उभा केलेला आहे. त्यांच्या सगळ्या टीमने उभा केलेला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरीचा थरार रंगतो आणि आता पंचांचं आगमन चालू झालेलं आहे. महाराष्ट्रातून कुस्तीवरती प्रेम करणारा प्रचंड मोठा कुस्तीप्रेमी वर्ग इथे उपस्थित व्हायला लागलेला आहे. गॅलरी खचखचून भरायला लागलेली आहे. पहलवानांचं आगमन व्हायला लागलेलं आहे. रेफरी म्हणून काम करत असणाऱ्या इथे अनेक पंच उपस्थित व्हायला लागलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे 45 जिल्हा संघ आहेत ते संघाचे प्रमुख इथे उपस्थित व्हायला लागलेले आहेत. अगदी लगबग चालू आहे. आकाशामध्ये ढगांची गर्दी दाटलेली आहे. तो मेघराजाही आतुरलेला आहे की पहलवानांना शुभेच्छा देण्यासाठी. आनंदाचे मेघ दाटून येताच आभाळही गाऊ लागलं. आपल्याच मस्ती दंगवणे राणे नाहू लागलं. या महाराष्ट्र केसरीची बातमी गेली दूरपर्यंत. म्हणून तर आली कुस्तीवरती प्रेम करणारी प्रचंड गर्दी. आदरणीय महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला लाभलेले ज्येष्ठ कुस्ती निवेदक, मुख्य कुस्तीला बोलकं करत ज्या व्यक्तिमत्वाने खेडेपाड्यात या संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम केलं, कुस्तीला प्रोत्साहन दिला, त्याचबरोबर अनेक उदयमुख पहलवानांना बळ दिलं. माननीय शंकरांना पुजारी कॉमिटीचे बादशाह यांच्यानंतर महाराष्ट्रात ज्यांचं नाव आदरान घेतलं जातं असे पुणे भागातील कीर्ती कळसावरती असणारे अभ्यासू कुस्ती निवेदक बाबासाहेब लिमण सर आपल्या समेत आले. त्यांचं प्रथमतः मी हृदयपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो या संपूर्ण कार्यक्रमाचा तुम्ही आता पाहिलेलं आहे, थोडं तुमच्या भाषेमध्ये या महाराष्ट्र केसरीच्या थराराचं वर्णन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. प्रसिद्ध निवेदक परशुराम पवार आणि माझे दुसरे सहकारी निवेदक भाऊसाहेब काळे आणि जी मुलाखत घेत आहेत तेही निवेदक आहेत प्रशांतजी भागवत. आज आपण ऐतिहासिक पावन पवित्र अशी भूमी वाघोली, स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी वाघोली पुणे या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. बरोबर 5 वाजता या ठिकाणी सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचं आगमन होणार आहे. वाघोलीकरांनी आणि खऱ्या अर्थानं जे एक कणखर दमदार असं नेतृत्व आहे, दानशूर नेतृत्व आहे, आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि त्यांना साथ देणारे वाघोलीचे सर्व ग्रामस्थ, दानशूर मंडळींना आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण स्टेडियम पाहत आहोत, गॅलऱ्या पाहत आहोत, व्यासपीठाची बैठक व्यवस्था पाहत आहोत. कुठेही कमतरता लाभणार नाही. पंचांच्या राहण्याची, भोजनाची सर्व व्यवस्था आदरणीय रामकृष्णांना सातव पाटीलांनी वाघोली ग्रामस्थांना केलेली आहे आणि त्यामुळं ही स्पर्धा एक अविस्मरणीय अशी स्पर्धा निर्विवादपणे पार पाडण्यामध्ये आपले सर्व तांत्रिक अधिकारी सक्षम आहेत आणि त्यामुळं लाखो लोक हा संपूर्ण या ठिकाणी उपस्थित राहून या कुस्तीचा महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवणार आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, विविध चॅनेलच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार आणि या महाराष्ट्र केसरीचा थरार घरात पोचवण्याचं काम सोशल मीडिया आणि इतर माध्यमं, सर्व माध्यमं, पत्रकार बंधू असतील, सर्व माध्यमं करणार आहेत. आणि वाघोलीकरांनी आणि रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी अगोदरच ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कशी असावी आणि त्याचा प्रत्यक्ष लोकांना हे या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. आणि म्हणून वाघोलीकरांचं आणि आदरणीय रामकृष्णांना सातव पाटील आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचं खरोखर अभिनंदन आहे आणि
सर्वांनी हा कुस्तीचा या महाराष्ट्र केसरीचा आनंद घ्यावा आणि आयोजकांना आणि तमाम पैलवानांच्यावरती प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना नम्र विनंती असेल की आपण खेडीमेडीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वांचं लाख लाख मोलाचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर परशुरामजी पवार. बाबा तुमच्यासमोर बोलणे की माझी उंची आणि तेवढी योग्यता नाही. 2008 पासून तुम्ही महाराष्ट्र केसरी जी कुस्ती स्पर्धेमध्ये निवेदन करत आलेला आहात. पहिल्यांदाच रामकृष्ण सातवांनाने महाराष्ट्र केसरी जो होणार आहे त्याच्यासाठी फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे. याच्या आधी ही महाराष्ट्र केसरीसाठी वेगवेगळी बक्षीस होती. म्हणजे माझ्या मते 2013ला पिंपरी चिंचवडचे आमदार महेशजी लांडगे साहेबांनी पहिल्यांदा 4 व्हीलर गाडी ठेवली आणि त्यानंतर 2023ला कोथरूडला मुरलीअण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री यांनीही महाराष्ट्र केसरीसाठी प्रचंड मोठं बक्षीस ठेवलं खाली गटातील. आणि त्यानंतर माझ्या मते सर्वश्रेष्ठ असेल इथून पुढे एखादा दानतदार व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीतला की याच्यापेक्षा मोठं बक्षीस ठेवलं. आज फॉर्च्युनर गाडी जवळजवळ 50-60 लाख रुपयाची फॉर्च्युनर गाड्या त्याला आणि रोख स्वरूपातलं बक्षीस आहे. महाराष्ट्र केसरीची गदा आहे मोहोळ कुटुंबाच्या वतीनं आणि खाल्ल्याही टोटल मॅट विभागातल्या 9 गट, माती विभागातील 9 गट याच्यातल्या सुवर्णपदक विजेत्यांना इथे बुलेट गाडी आणि त्याच्याबरोबर रोख स्वरूपातलं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. ह्याबद्दल तुम्ही 1-2 शब्द बोलावं असं विनंती करतो. बरोबर आहे परशुरामजी पवार. मोठमोठं बक्षीस हे याचा हेतूच असा आहे की ही मल्लविद्या शिवरायांची ही शिवशक्ती आहे. पूर्वी घराघरात पैलवानकी होती परंतु अनेक संकट या भूमीवरती आली आणि घराघरातली पैलवानकी त्याला उतरती कळा खऱ्या अर्थानं ब्रिटिश काळामध्ये लागलेली आहे. आणि नंतर अनेक संकट झेलून सुद्धा हा शिवरायांचा महाराष्ट्र कणखरपणे लाल मातीत लढणारा मर्दमावळा उभा राहिला. कुस्ती वाढावी, फुलावी, रोजावी, पैलवानकीचा खुराक त्यांना प्रोत्साहन आणि चेतना मिळावी यासाठी मोठमोठी बक्षिसं देण्याची हे फार मोठं दातृत्व, हे दानशूरपणा. लोकांच्याकडे भरपूर पैसे आहेत पण ती दातृत्व असावं लागतं आणि ते दातृत्व रामकृष्णांना, सातव पाटील आणि वाघोलीचे सर्व ग्रामस्थ, सर्व देणगीदार यांना हे दाखवलेले आहे. प्रत्येक गटाला बुलेट गाडी, मर्दानी बुलेट गाडी ठेवलेली आहे. फॉर्च्युनरसारखी अतिशय अत्याधुनिक अशी सज्ज गाडी महाराष्ट्र केसरी होईल त्याला ठेवलेली आहे. आणि रोख रक्कम जी महत्त्वाची आहे, पैलवानकीचा खुराक भागावा आणि म्हणून घराघरात परत पैलवानकी निर्माण व्हावी यासाठी हे सर्व बक्षिसाचं आयोजन आहे. कारण महाराष्ट्र केसरीचा रुबाब, महाराष्ट्र केसरीचं आकर्षण हे एक आगळं वेगळं आहे. आणि महाराष्ट्र केसरी म्हटल्यानंतर एक नवचैतन्य संपूर्ण घरात टी व्ही लावून लोक पाहत असतात महाराष्ट्र केसरी कोण होणार. आणि म्हणून हे खास आकर्षण जे महाराष्ट्र केसरीचं आहे आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर आयोजन या मंडळींना केलेलं आहे. कुस्तीगीर संघ आणि रामकृष्ण अण्णा सातव पाटील खरोखर ते अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. अखंड महाराष्ट्रातील पैलवान या खरोखर मंडळींना धन्यवाद निश्चितच देणार आहेत. कारण या मंडळींना अहोरात्र झटून हे एवढं उभं केलेलं आहे आणि म्हणून त्या मंडळींच्या अपेक्षा आहेत की लोकांनी सहकार्य करावं आणि पुन्हा एकदा ही शिवरायांची शिवशक्ती, ही मल्लविद्या खराखरात पैलवानकी निर्माण व्हावी यासाठी हा संपूर्ण अट्टास आहे. धन्यवाद. बाबा धन्यवाद म्हणू नका. अंतिम आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रामध्ये अनेक महाराष्ट्र केसरीचे दावेदार आहेत पण या स्पर्धेतलं काही मोजके चेहरे तुमच्या माझ्यासमोर दिसतात. कारण मी आत्तापर्यंत पाहिलं आहे की कुस्ती कॉमिटीचा बादशाह शंकरांना पुजारी हे एखाद्या पोरावर नजर गेली तर ती सांगायचं की 2-4 वर्षात ही पोरगं महाराष्ट्र केसरी होईल. बाबा तुम्ही गेली अनेक वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्या नजरेतनं तुम्हाला कोण असा महाराष्ट्र केसरीचा चेहरा दिसतोय की हा पोरगा महाराष्ट्र केसरी होईल असं तुम्हाला वाटतंय? आता अनेक महाराष्ट्र केसरीचे दावेदार आहेत. कुस्तीची पंढरी कोल्हापूर, जवळजवळ आत्तापर्यंत कुस्तीच्या इतिहासात 17 गदा कोल्हापूर जिल्ह्यानं घेऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर मुंबई, सांगली, सातारा, पुणे अशा प्रकारे गदा आणि 2-3 यादव DYSP, विजय चौधरी DYSP आणि जवळजवळ 6 डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्यामुळं ही स्पर्धा आता इतके दावेदार आहेत की निश्चितपणे
सांगू शकत नाही, पण थोडीच तोड असे अनेक पैलवान या स्पर्धेमध्ये निश्चित उतरणार आहेत. त्यामुळं उत्कंठा सर्वांनाच आहे आणि ती उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. 22 तारखेचा याचा फैसला याच ठिकाणी याच देही या डोळा आपल्याला पाहायला मिळणार. अगदी हुशार आणि तुम्ही चाणाक्ष आहात. एका पलवानाचं नाव घेऊन दुसऱ्या पलवानाला कमी लेखन ही एका चांगल्या निवेदकाला शोभणारी नसते गोष्ट. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक असे पैलवान आहेत आणि कुस्ती हा शाश्वत खेळ आहे, तो सांगता येत नाही कोण महाराष्ट्र केसरी होईल. कष्ट जो करणार आहे त्याला फळ नक्कीच मिळणार आहे. तोच महाराष्ट्र केसरीचा दावेदार ठरणार आहे आणि आपल्याला 22 तारखेला तो क्षण पाहायला मिळणार आहे. आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल सर्व आपणही उपस्थित झालात. भाऊसाहेब काळे, सोलापूर जिल्ह्याचे कीर्तिमानी निवेदक आदरणीय बाबासाहेब हिमंत सर, मी निवेदक परशुराम पवार आटपाडी आणि कॅमेरामॅन आमचे मित्र तेजस माळवे. तेजस माळवे आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.